माननीय सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ते घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. आता जे हे निर्देश दिलेले आहेत, आगामी निवडणुका ज्या आहेत, पण 27 ऑगस्टला जी विजयनगरमध्ये दुर्घटना झाली, बिल्डिंग पडली, ती बिल्डिंग पडलेली असताना आपल्या माध्यमातून ही गोष्ट समजली होती की साधारण 10 लाख बांधकाम आहेत, त्यापैकी 4,99,000 ही अनधिकृत बांधकाम आहेत. वसई विरारच्या नगर नियोजनाच्या दृष्टीने हा जो अनधिकृत बांधकामाचा विळखा आहे, ह्या विळख्यामधून शहराला मुक्त करण्यासाठी आपण कशा पद्धतीने पावलं उचलणार आहात? दोन गोष्टी आहेत. संपूर्ण भारतातले लोक या वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये येतात. त्यांना राहायसाठी डोक्यावर छप्पर लागतं, घर लागतं. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारे आणि कमी पैशात लागतं. त्यामुळे अनधिकृत लोकांची अशी घरं ते विकत घेतात. आमचा प्रयत्न असा राहील की ज्या कोणी अनधिकृत बांधकाम घेतलं असेल, त्या बांधकामात घरात राहतात, त्यांना कुठलाही प्रकारे त्रास झाला पाहिजे नाही. त्यांच्या कुठल्याही प्रकारे घरावरती कारवाई होणार नाही, जे घरात राहतात त्यांच्यावरती. आणि राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे की जे त्या घरामध्ये राहतात, जी जागा जर सरकारी असेल तर त्यांच्या नावावरती घरं केली जातील. सतरा सप्टेंबर 2025 रोजी भगवान विश्वकर्मा जयंती तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टी समयपाडा येथे पक्षीय कार्यालयाचे उद्घाटन करतेप्रसंगी नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन नाईक यांनी वसई विरारमधील अनधिकृत बांधकामाविषयी देखील प्रतिपादन केले. नमस्कार, आपण सगळेजण नालासोपारा पश्चिम समयपाडा भाजप कार्यालयामध्ये आहोत आणि आज 17 सप्टेंबर आहे. 17 सप्टेंबरचे दोन औचित्य भाजपसाठी आहेत. एक तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आज जन्मदिवस आहे, त्याचसोबत विश्वकर्मा जयंती देखील आज आहे. तर या दोन्ही दिवसाचं औचित्य साधत मालती ओमप्रकाश विश्वकर्माजी आणि श्री ओमप्रकाश विश्वकर्माजी यांनी या ठिकाणी त्यांच्या भाजप कार्यालयाचं उद्घाटनचं कार्यक्रम आयोजन केलाय. पूजेचं कार्यक्रम आयोजन केलेलं होतं. त्या प्रसंगी नालासोपारा विधानसभाचे आमदार माननीय राजन नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जो जन्मदिवस आहे, आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपण कशा पद्धतीने तो साजरा केला आणि आजचं जे औचित्य विश्वकर्मा जयंतीचं जे आहे, या ठिकाणी आपल्या पदाधिकाऱ्यांना आपण कशा पद्धतीने शुभेच्छा द्या? आज विश्वनेता आणि या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदींचा 75वा जन्मदिवस आहे. संपूर्ण देशभर आणि विदेशातही आदरणीय मोदीजीकडून कौतुकाचं वर्ष होतं, शुभेच्छांचं वर्ष होत आहे. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हा दिवस आणि येणारा 15वाडा हा सेवा 15वाडा म्हणून आम्ही साजरा करतो प्रतिवर्षी. त्यामुळे जनतेची सेवा करणं, भारतीय जनता पार्टी निरंतर सेवा करणं चालू करतो. म्हणजे जनतेची सेवा करणं, अनेक ठिकाणी आज मेडिकल कॅम्प झाले, ब्लड डोनेशन कॅम्प झाले, मेडिकल कॅम्प झाले. ह्या इथल्या जनतेला त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जे जे आवश्यक दाखले लागतात, त्यांना दाखले लागतात, ते दाखल्यासाठी त्या ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे ज्या सरकारी जमिनीवरती 2011 पूर्वी जी घरं आहेत, 11च्या पूर्वी जी घरं आहेत, ती घरं नावावर करण्यासाठी एक मोहीम ही या 15वाड्यामध्ये चालू आहे. अनेक लोकोपयोगी कल्याणकारी कार्यक्रम, स्वच्छता असेल, 2 ऑक्टोबरला खादी जो ऑक्टोबर जो दिवस आहे गांधी जयंतीचा, त्या दिवशी म्हणजे आम्ही खादीचा प्रचार असेल, वोकल फॉर लोकल असेल, म्हणजे स्वदेशीचा वापर असेल, अशा अनेक गोष्टी
ह्या पंधरवड्यामध्ये येतात. म्हणजे स्वच्छतेपासून सगळ्याच गोष्टी येतात ज्या लोकांच्या हितासाठी आहेत. त्या सगळ्याच गोष्टी या सेवा सप्ताहानिमित्त आम्ही संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजीचे चाहते सगळे अशा कार्यक्रमामध्ये भाग घेतात. आणि आज वसई विरारमध्ये, नालासोपारामध्ये अनेक ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 ठिकाणी रक्तदान शिबिर असेल, त्याचबरोबर आरोग्य शिबिर असेल. प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये हे झालं आणि मोदीजीच्या अभिनंदनाचा ठराव प्रत्येक ग्रामपंचायत मंजूर केला. तो अभिनंदनाचा ठराव की जीएसटीचे स्लॅब होते ते मोदीजींनी कमी केले आणि सामान्य लोकांच्या गरजेच्या वस्तू आहेत त्यातला जीएसटी कमी केला किंवा काही ठिकाणी रद्द केला. त्यामुळे औषधं असतील, बाकी सगळ्या गोष्टी असतील, हे लोकांना स्वस्तपणे लोकांना मिळाल्या. आणि स्वदेशी ह्याचाही कार्यक्रम आम्ही तो चालू केला आणि स्वदेशी 25 सप्टेंबर पासून तो कार्यक्रम चालू होतो. त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम आणि मोदीजींचा वाढदिवसाचा कार्यक्रम संपूर्ण आमच्या वसई विरार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये कार्यकर्त्यामुळे आणि त्याच्याच उपलक्षून आमच्या मालती विश्वकर्मा आणि त्यांच्या सर्व सहकारी आहेत. ह्या सोपारा समेळपाडा परिसरात आमचं कार्यालय भाजपचं पूर्वी होतं पण एवढं ऍक्टिव्ह होतं. पण आधी चांगलं कार्यालय यामध्ये चालू केलं, त्याचं उद्घाटन झालं आणि त्याचबरोबर इथल्या लोकांच्या समस्या आहेत ते या कार्यालयातून सोडवल्या जातील असं या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो. सर, अजून एक जाता जाता 2 प्रश्न आहेत, अवघ्या छोटे आहेत की माननीय सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत ते घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. आता ह्या जे निर्देश दिलेले आहेत, आगामी निवडणुका ज्या आहेत पण 27 ऑगस्टला जी विजयनगरमध्ये दुर्घटना झाली, बिल्डिंग पडली, ती बिल्डिंग पडलेली असताना आपल्या माध्यमातून ही गोष्ट समजली होती की साधारण 10 लाख बांधकाम आहेत, त्यापैकी 4,99,000 हे अनधिकृत बांधकाम आहेत. वसई विरारच्या नगर नियोजनाच्या दृष्टीने हा जो अनधिकृत बांधकामाचा विळखा आहे, ह्या विळख्यामधून शहराला मुक्त करण्यासाठी आपण कशा पद्धतीने पावलं उचलणार आहात? 2 गोष्टी आहेत. संपूर्ण भारतातले लोक या वसई विरार नालासोपारामध्ये येतात. त्यांना राहायलासाठी डोक्यावर छप्पर लागतं, घर लागतं. त्यामुळे ते कुठल्याही प्रकारे आणि कमी पैशात लागतं. त्यामुळे अनधिकृत प्रकारची अशी घरं ते विकत घेतात. आमचा प्रयत्न असा राहील की ज्या कोणी अनधिकृत बांधकाम घेतलं असेल त्या बांधकामात घरात राहतात त्यांना कुठलाही प्रकारे त्रास झाला पाहिजे नाही. त्यांच्या कुठल्याही प्रकारे घरावरती कारवाई होणारही नाही जे घरात राहतात त्यांच्यावरती. आणि राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे की जे त्या घरामध्ये राहतात, जी जागा जर सरकारी असेल तर त्यांच्या नावावरती घरं केली जातील. आमचे महसूल मंत्री अतिशय संवेदनशील आहेत. लोकांना कसं समाधान मिळेल, जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे हे दोन्ही आमचे नेते आहेत. त्यामुळे त्या वर्टिकल सरबारात त्यांचं नाव होऊन त्यांची मालकी होईल. दुसऱ्या बाजूला आम्ही अनधिकृत बांधकाम थांबवू आणि अशा प्रकारे SRA असेल किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट असेल ह्या योजना आम्ही राबवू. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना, गरिबांना त्यांच्या मालकीची, त्यांच्या हक्काची घरं कशी मिळतील ह्यासाठी आम्ही सर्व निश्चितपणे प्रयत्न करत आहोत. समेळपाड्यामधून बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की मालती मॅडम या आगामी जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख भावी नगरसेवक म्हणून केला जातोय. आपल्याकडून नक्कीच त्यांच्या चेहऱ्याला पुढे केलं जाणार आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निरंतर पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं पार्टी त्या कार्यकर्त्यावर 100% लक्ष देतं. त्यामुळे हे तिकीट कोणाला द्यायचं हा विषय पक्षाच्या श्रेष्ठीचा आमच्या महाराष्ट्र प्रदेशातून आमची जी पार्लमेंटरी बोर्ड असते त्याच्यातून येतं. पक्ष सर्वे करतं. लोकांच्या कामासाठी जोही व्यक्ती येते आणि आमचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मला तिकीट मिळावं, मला काही मिळावं म्हणून काम करत नाहीत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पक्षाची ध्येय धरणं, पक्षाचे विचार आणि जनसेवा, लोकसेवा ह्यासाठी काम करतात. त्यामुळे आणि जे पक्षाचं काम करतात माझ्यासारख्या सामान्य माणसाला भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्राच्या विधानसभेत नेलं याचं चांगलं उदाहरण आपल्याकडे आहे. काम करत जा, पक्ष निश्चितपणे आपल्या बरोबर राहील. धन्यवाद सर, कोकण सृष्टीला आपण वेळ दिला त्यासाठी. हे होते नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे माननीय आमदार राजन नाईकजी ज्यांनी आपल्यासोबत सविस्तरपणे बातचीत केली. धन्यवाद. पाहत आहे कोकण सृष्टी.